नवी दिल्ली येथील जंतर मंतरवर शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमितता, परीक्षा प्रक्रियेतील त्रुटी व विविध मागण्यांसाठी 20 जुलै 2026 रोजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी व युवकांवर पोलिसांनी लाठीचार्ज व अश्रुधुराचा वापर केला। या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, रॉबिनहूड, टंट्या मामा संघर्ष समिती, बागलाण, विविध सामाजिक संघटना व शेतकरी संघटनांच्या वतीने 23 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे। या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागपूर शहर पोलीस प्रशासनाला निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली। निवेदनामध्ये राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई, महाराष्ट्र राज्यातील टीएटी पेपरफुटी ही जबाबदारी स्वीकारून राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी ही विविध संघटनांतर्फे करण्यात आली आहे। हा बंद पूर्णपणे शांततापूर्ण, अहिंसक व संवैधानिक मार्गाने पाळण्यात येणार असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कोणताही उद्देश नाही असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे। तसेच बंद दरम्यान प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन आणि शांतता राखण्याची हमी पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। हे निवेदन जायखेडा पोलीस ठाणे नाशिक ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले। याप्रसंगी समस्त नागपूरकर, वंचित बहुजन आघाडी, महाविकास आघाडी, रॉबिनहूड, टंट्या मामा संघर्ष समिती, विविध शेतकरी संघटना तसेच युवा व विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विभागीय संपादक चेतन दाणी, बागलाण। नमस्कार, मी प्रवीण ऐरे, जिल्हा अध्यक्ष रयत क्रांती संघटना, नाशिक जिल्हा। गेल्या म्हणजे जवळजवळ 20-21 दिवसापासून जे जंतर मंतर आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनाला कुठेतरी सरकारने दिशाभूल करून आणि उलट विरोधी पक्षाला डोळ्यासमोर ठेवून कुठेतरी वाचाळ वक्तव्ये सत्ताधारी पक्ष करत आहे की त्यांना विनंती आहे, चूक तुम्ही करता आणि दुसऱ्यावर दोष देता। तर आमची मागणी एकच आहे की जर तुम्ही तरुणांचा भारत म्हणत असाल तर तरुणांना स्वयंरोजगाराने जगू द्या, त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करू द्या। कारण गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केलं, अण्णा हजारेंनी अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केलं आणि कोचिंग सरांनी त्याच पद्धतीने आंदोलन चालू होतं। त्या आंदोलनात तुम्हीच कुठेतरी पोलिसांना बळाचा वापर करून जे तुम्ही दिशाभूल केली, तर त्याचा आम्ही जय्यत निषेध करतो। आणि मी सर्व जे पालक आहेत त्या पालकांना विनंती करतो की उद्या तुम्ही सकाळी 9 वाजता म्हणजे 23 तारखेला स्वामी हॉटेलजवळ सर्वांनी आपल्या मुलाबाळांसह हजर राहावे आणि या सरकारला धारेवर धरून जे धर्मेंद्र प्रधान आहेत, कृषी आपलं शिक्षण मंत्री, त्यांनी आणि राज्याचे जे शिक्षण मंत्री आहेत यांनी स्वतः जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। तेव्हाच कुठेतरी 56 इंची छातीचा आम्ही गौरव करू। एवढंच बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। नमस्कार। आताच संपूर्ण भारत देशात आपण बघत आहोत, अनेक दिवसापासून दिल्ली जंतर मंतर या ठिकाणी अनेक विद्यार्थी ऊन वारा पाऊस अंगावर झेलत त्या ठिकाणी एक संविधानिक मार्गाने आपली मागण्यासाठी आंदोलन करीत आहात। त्या आंदोलनासाठी अनेकांनी पाठिंबा देखील दिला आहे। त्यांची मुख्य मागणी अशी आहे की जे शिक्षण मंत्री आहेत केंद्राचे धर्मेंद्रजी प्रधान साहेब यांनी त्वरित आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा। सरकारने त्यांची दखल न घेता त्यांच्यावर उलट लाठीचार्ज केली, मारझोड केली व खूप क्रूरतेने अन्याय असा केला या सरकारने। त्याच्या निषेधार्थ हा संपूर्ण भारतभरामध्ये हा मुद्दा गाजत आहे। त्या अनुषंगाने आम्ही देखील नागपूर सर्वपक्षीय एक दिवस स्वयंस्फूर्तीने नागपूर कडकडीत बंद ठेवण्याचे या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी मानस घेतला आहे। तरी या नागपूर बंद कडकडीत बंदसाठी सगळ्यांनी, गाववासियांनी, सर्व सामाजिक संघटना, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक संघटनांनी आपल्या स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिलेला आहे। तरी आपण उद्या सगळ्यांनी आपल्या मुलाबाळांसाठी, आपल्या मुलाबाळांच्या येणाऱ्या भविष्यासाठी आपण उद्याच्या या नागपूर बंदमध्ये सहभागी व्हावे असे या ठिकाणी मी समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ता व तथा वंचित बहुजन आघाडी जिल्हा संघटक या नात्याने आवाहन करतो। धन्यवाद। नमस्कार, मी निलेश दोंडगे। आम्ही आज नागपूर पोलीस स्टेशन या ठिकाणी आलो आहे। आम्ही विविध पक्षाचे सर्व संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी नागपूर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलो होतो की उद्या 23 जुलै रोजी नागपूर कडकडीत बंद करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। त्याचप्रमाणे निवेदन देण्यामागचा उद्देश असा होता की देशभरामध्ये सोनम वांगचुक सरांचं आणि अभिजितभाई दिपके यांनी देशभरामध्ये जे काही आंदोलन सुरू केलेलं आहे आणि या आंदोलनाच्या माध्यमातून एकच गोष्ट स्पष्ट झालेली आहे
की 56 इंचाचा जे छातीचा प्रधानमंत्री आपण म्हणत होतो त्यांचा 55 इंच होऊ शकते, परंतु आमचं आंदोलन, तरुणांचं आंदोलन हे 1 इंचही मागे न हटणारं आंदोलन त्या ठिकाणी आहे. जवळपास 30 पोरांनी आत्महत्या केली. नीटचा पेपर असेल, TET पेपर असेल, हे घोटाळे झालेत आणि मुलांनी आत्महत्या देखील केल्या. उद्याचे होणारे शिक्षक यांच्या बाबतीत सुद्धा फार मोठा फ्रॉड त्या ठिकाणी झालेला आहे आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय मंत्री असतील, राज्याचे शिक्षण मंत्री यांनी राजीनामा त्या ठिकाणी दिला पाहिजे, अशी आमची तरुणांची मागणी आहे. आणि म्हणून उद्या नागपूर या ठिकाणी स्वामी हॉटेल जवळ करांनी सगळ्यांनी स्वयंखुशीने आपल्या मुलाबाळांना जर चांगलं शिक्षण पाहिजे असेल आणि भविष्यात त्यांच्या शिक्षणामध्ये पेपर फुटी व्हायला नको पाहिजे, कारण 10वीचे पेपर फुटी होते, 12वीचे होते, विविध स्पर्धा परीक्षा स्कॅम केल्या जात असतात आणि पेपर विकले जात असतात आणि या जर प्रकार पुढे चालू राहिले तर निश्चित प्रकारे मुलं निगेटिव्ह त्या ठिकाणी विचार करतील आणि आत्महत्या देखील करतील आणि हे सरकारचं फार मोठं फेल्युअर आहे असं मला व्यक्तिगत माझी भावना आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की उद्या स्वयंखुशीने नागपूरकरांनी स्वामी हॉटेल जवळ ठीक 9 वाजता उपस्थित राहावं, एवढंच बोलतो आणि थांबतो.